प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यात इतकं व्यस्त झालंय की त्यांना आपण काय करतोय आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो याची कल्पनाही नसते. हृदय पिळवटवून टाकणारी बातमी हे बातम्यांच्या बाबतीत आपण अनेकदा ऐकलं असेल. मात्र आजची बातमी ऐकून तुम्ही सुद्धा स्तब्ध व्हाल. एका आईने आपल्या मुलीला चपलांच्या स्टँडवर बसवलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तिची मुरडी आईसमोर 12व्या मजल्यावरून खाली पडली. नमस्कार, मी मोना यनपुरे आणि आपण पाहत आहात सिविक मिरर. वसईच्या नायगाव परिसरात घडलेली ही दुर्घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली. फक्त 4 वर्षांची होती अन्विका. तिच्या चेहऱ्यावर अजूनही निरागसतेची छाया होती आणि डोळ्यात होतं केवळ उत्सुकतेचं स्वप्न. पण नियतीच्या एका क्षणिक चुकीमुळे ती आज आपल्यात नाहीये. मंगळवारची रात्र होती. साधारण 8:30 वाजताची वेळ. अन्विका तिच्या आईसोबत नायगावच्या नौकार इमारतीमध्ये राहत असणाऱ्या नातेवाईकांकडे भेट देण्यासाठी गेली होती आणि तिकडनं परत निघताना तिची आई चप्पल घालण्यासाठी थांबली आणि तिने त्या छोट्या अन्विकाला बाजूलाच असणाऱ्या चप्पलांच्या स्टँडवर बसवलं. पण त्या स्टँडवर शेजारीत होती एक उघडी खिडकी. अन्विका सहजपणे मागे गेली आणि कदाचित खेळण्याचा प्रयत्न करत असेल आणि तिचा तोल गेला. एका क्षणातच ती 12व्या मजल्यावरून खाली कोसळली. हे सगळं तिच्या आईच्या डोळ्यासमोर घडलं. तिच्या आईच्या ओरडण्याचा आवाज संपूर्ण बिल्डिंगमध्ये घुमला. पण तो क्षण इतका वेगाने घडला की कोणी ठरवलं असतं तरी कोणीही काहीच करू शकलं नसतं. हे सगळं घडल्यानंतर तात्काळ अन्विकाला वसईच्या सर डी पेटेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी सांगितलं उपचारापूर्वीच अन्विका जग सोडून गेली. या घटनेचा CCTV फुटेज सुद्धा समोर आला आणि ते पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू येतील. मुलीचा तोल जाणं, तिचं कोसळणं आणि आईचा आक्रोश सगळं त्या कॅमेरामध्ये कैद झालंय. या अपघातानंतर नौकार सोसायटीमधील सुरक्षेच्या ढिसाळ व्यवस्थेवर अनेकांकडून प्रश्न उभे केले गेले. अनेकांच्या खिडक्यांना अजूनही सुरक्षित जाळ्या नाहीयेत आणि जेव्हा छोट्या मुलांचा प्रश्न येतो तेव्हा हा निष्काळजीपणा खरंच माफ करण्यासारखा नसतो. आज अन्विका आपल्या सोबत नाहीये, पण तिची ही दुःखद कहाणी प्रत्येक पालकांसाठी आणि सोसायटीच्या व्यवस्थापनासाठी एक इशारा आहे. आपल्या घरातील खिडक्या, गॅलऱ्या आणि उंच जागा त्या केवळ दृश्यरम्यतेसाठी नसतात, त्या सुरक्षित असाव्या ही सुद्धा त्या घरात राहणाऱ्यांची जबाबदारी आहे. एक छोटीशी चूक आणि एक निष्पाप जीव कायमचा हरवला.